जाताना पदरात भाकर बांधून घेतली. पत्नीच्या निधनानंतर पतीने काय केलं बघा. जुनी पिढी संपत चालली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील होळी गाव साधं, शांत आणि मातीचा सुगंध असलेलं गाव. या गावात राहत होते सदाशिव जाधव आणि त्यांची पत्नी सरस्वती जाधव. दोघांचं आयुष्य म्हणजे संघर्ष, कष्ट आणि एकमेकांवरील अथांग प्रेम याची जिवंत कहाणी होती. गावात सगळे त्यांना आदराने ओळखत होते. वयाची 90 ओलांडल्यानंतरही सरस्वतीबाई घरातल्या कामात व्यस्त असायच्या, तर 100 वर्ष ओलांडल्यानंतरही सदाशिव जाधव काठीच्या आधाराने गावभर फिरत दिसायचे. दोघांचं आयुष्य साधं होतं, पण त्या साधेपणातच एक अनोखी श्रीमंती होती, प्रेमाची श्रीमंती. दोघांचं नातं इतकं घट्ट होतं की गावातले लोक म्हणायचे, हे दोघे एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. अनेकांनी त्यांना वर्षानुवर्ष एकत्र पाहिलं होतं. एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांवर प्रेम करणं आणि शेवटपर्यंत सोबत राहण्याची त्यांची इच्छा होती. सकाळचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला होता. गावात शांत वातावरण होतं, पण त्या दिवशी अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. सरस्वती जाधव यांची प्रकृती अचानक खालावली होती. घरातील लोक धावपळ करू लागले. वातावरणात चिंतेची छाया पसरली. दुपारचे साधारण 2:57 झाले होते आणि सरस्वती जाधव यांनी अखेरचा श्वास घेतला. घरात एकच हंबरडा फोडला गेला. मुलं, नातवंड, सुना सगळे रडू लागले. गावात बातमी पसरली. सगळीकडे हळहळ व्यक्त होऊ लागले. पण त्या घरात अजून एक व्यक्ती शांत बसली होती, सदाशिव जाधव. त्यांनी काहीच बोललं नाही, फक्त पत्नीच्या पार्थिवाकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण शब्द नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेदनादायक शांतता दिसत होती. घरातील लोक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण ते फक्त शांतपणे बसून होते. जणू काही ते आतून खूप काही बोलत होते, पण शब्द बाहेर येत नव्हते. त्यांच्या मनात काय चाललं होतं हे कुणालाही समजत नव्हतं. गावातील लोक येत होते, सांत्वन करत होते, पण सदाशिव जाधव फक्त पत्नीच्या आठवणीत हरवले होते. त्यांच्या आयुष्याचा अर्धा भाग अचानक संपला होता आणि आता ते एकटे पडले होते. सायंकाळ जवळ येत होती. घरात अजूनही दुःखाचं वातावरण होतं, पण अचानक सदाशिव जाधव यांनी उठण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हळूहळू उभं राहून घरात नजर फिरवली. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. ते शांतपणे बसले. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी हलक्या आवाजात काही शब्द उच्चारले. ते ऐकून घरातील लोक अधिकच अस्वस्थ झाले. त्यांच्या आवाजात एक वेगळीच थकवा होता. त्यांनी पत्नीचं नाव घेतलं. पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं, जणू काही ती निरोप देत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांनी आवाज केला नाही. घरातील लोकांना जाणवत होतं काहीतरी वेगळं घडत आहे, पण काय हे कुणालाच समजत नव्हतं. वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. सदाशिव जाधव यांनी आयुष्यभर कष्ट केले होते. शेवटपर्यंत ते पायी प्रवास करत होते. खांद्यावर घोंगडी, हातात काठी आणि पदरात भाकर हीच त्यांची ओळख होती. साधेपणातलं आयुष्य त्यांनी जगलं होतं. मुलींच्या गावी जाताना ते कायम पदरात भाकर बांधून घ्यायचे. बाहेरचं खाणं त्यांनी आयुष्यभर टाळलं. व्यसनांपासून दूर राहून त्यांनी शिस्तबद्ध आयुष्य जगलं. त्यांच्या आयुष्याची प्रत्येक गोष्ट साधी होती, पण त्या साधेपणात मोठंपण होतं. त्यांच्या जगण्याने अनेकांना प्रेरणा दिली होती. त्या सायंकाळी त्यांनी पुन्हा एकदा पत्नीच्या पार्थिवाकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं, जणू काही ते म्हणत होते, मी येतोय. वेळ पुढे सरकत होती. घरातील लोक त्यांच्याजवळ बसले होते, पण अचानक त्यांच्या श्वासात बदल जाणवू लागला. सगळे घाबरले. काही क्षणातच घरात पुन्हा एकच गोंधळ उडाला. डॉक्टरांना बोलावण्यात आलं, पण वेळ निघून गेली होती. सायंकाळी साधारण 5:14 दरम्यान सदाशिव जाधव यांनीही अखेरचा श्वास घेतला. पत्नीच्या निधनानंतर अवघ्या 2.5 तासात पतीनेही प्राण सोडले होते. घरात एकच आक्रोश झाला. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळीकडे हळहळ व्यक्त होऊ लागली. एकाच दिवशी, एकाच घरात, एकाच प्रेमाची 2 माणसं कायमची दूर गेली होती. ज्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ दिली, त्यांनी शेवटच्या प्रवासालाही एकमेकांना साथच निवडली होती. जुन्या पिढीत खरंच संपत चालली आहे आणि मागे राहते ती फक्त आठवण आणि डोळ्यात पाणी आणणारी एक हृदयस्पर्शी कहाणी.